मोदी हटाओ देश बचाओ, वंचित बहुजन आघाडीचे केंद्र सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन। नमस्कार, A1 CID न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून। शहरातील क्रांती चौक परिसरात बुधवार दिनांक 11 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। मोदी हटाओ देश बचाओ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर तीव्र टीका करत घोषणाबाजी केली। केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्र्यांचे नाव कथित एप्स्टीन फाईलमध्ये आल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली। तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींवर दबाव टाकत असल्याचा दावा करत अमेरिका व फ्रान्ससोबत झालेल्या करारांमुळे देशाच्या स्वतंत्र निर्णय क्षमतेवर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले। आंदोलनादरम्यान वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते। कार्यकर्ते पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करू शकतात अशी शक्यता लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला। देशाच्या हितासाठी सध्याचे केंद्र सरकार सत्तेतून हटवण्याची गरज असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला। लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगल, जिल्हा निरीक्षक योगेश बन, जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवराळे, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या अशाच बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। A1 CID न्यूज, आवाज जनतेचा।